तर गॅस टंचाईचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय, त्यामुळे विद्यार्थी आता आक्रमक झालेत। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। गॅस टंचाईमुळे मेसवर परिणाम झाल्यानं विद्यार्थी रस्त्यावर उतरले। यावेळी विद्यार्थ्यांनी गॅस टंचाईवर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी सरकारकडे केली आहे। तर तिकडे भंडाऱ्यात रिकाम्या सिलेंडरसह काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। महागाईच्या चटक्यानंतर गॅस सिलेंडरचा दुष्काळ असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे। आमची एकच मागणी आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जे काही कुलगुरू आहेत या पदावरती, तर कुलगुरूंनी या संकटावरती भूमिका घेतली पाहिजे। शैक्षणिक संस्थांसाठी विशेष कोट्यातून काही तरतुदी असतील तर त्यासाठी काही गोष्टी हालचाली केल्या पाहिजेत आणि विद्यापीठातलं जे काही संकट आहे LPGचं ते दूर केलं पाहिजे। ज्यावेळेस मनमोहन सिंगजीची सरकार होती तेव्हा फक्त आमचा सिलेंडर 400 रुपयाला होता, तरी पण स्मृती इराणींनी डोक्यावर घेऊन गवगवा करत होती आणि नाचत होती। पण आज स्मृती इराणी गायब आहे, कुठे गेली आहे? आज सिलेंडरचे भाव गगनाला पोहोचलेत। 1000 रुपयाचे एक सिलेंडर। मला सांगा, आज भांडे घासणारी आमची महिला आहे, लेबर वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, हे 1000 रुपयाचं सिलेंडर कुठून घेणार? आणि आमचं हे पण म्हणणं आहे की सिलेंडर आज 1000 रुपयाला तुटवडा का भासत आहे? मनमोहन सिंग सरकारने सबसिडीचे दर वाढवले पण ग्राहकांना त्याचा भार पाडू दिला नाही। पण सध्याचे सरकार ग्राहकांना भार पाडून इव्हन आपला स्वतःचा फायदा करण्यामध्ये व्यस्त आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जे कुटुंब आहेत त्यांना याच्यावरती बोज पडत आहे।